हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 11 बघतोय, दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टम. त्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे प्रोटेक्शन लेअर. जी सेंट्रल नर्वस सिस्टमला प्रोटेक्शन लेअर आहे, जी सर्वात वरची लेअर आहे ती स्कॅल्प, त्यानंतर स्किन आणि स्कल आणि व्हर्टिबल कॉलम आणि मेनिंजेसमध्ये 3 लेअर आहे, ड्युरा मॅटर, अर्कोनाइड मॅटर आणि पिया मॅटर. The dura matter and arconide matter are separated by space called subdural space. जे ड्युरा मॅटर आणि अर्कोनाइड मॅटर सेपरेट केले जातात त्याला सबड्युरल स्पेस म्हणतात. आणि द अर्कोनाइड आणि पिया मॅटर आणि अर्कोनाइड मॅटरला जे सेपरेट करते जी लेअर, ते जो स्पेस सेपरेट करतो त्याला सब अर्कोनाइड स्पेस म्हणतात. आणि सब अर्कोनाइड स्पेस काय कंटेन करतो? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आणि जे ब्लड ब्रेन बॅरियर आहे, एक अशी प्रोटेक्टिव्ह लेअर आहे जी सर्व जे टॉक्झिन मेडिकल आहे, जे टॉक्झिन आहे मेडिसिन वगैरे, त्यांना ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून देत नाही. म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ब्लड ब्रेन बॅरियर. ड्युरा मॅटर त्यातलं जे फर्स्ट जे आहे त्यात आपल्याला मेनिंजेस बघायचं आहे. मेनिंजेसमध्ये ड्युरा मॅटर आहे, डबल लेअर एक्सटर्नल कव्हरिंग आहे. म्हणजे 2 लेअर आहे ड्युरा मॅटरच्या, एक पेरिओस्टियम आहे आणि एक मेनिंजियल लेअर आहे. सर्वात वरची जी लेअर आहे दॅट इज द ड्युरा मॅटर. म्हणजे आपला स्कल येणार, जे स्कलवर येतं ते स्काल्प आहे आपला, त्यानंतर स्किन येते, स्किन नंतर स्कल येतो आणि मग ती आपली मेनिंजियल लेअर येते. त्यातला फर्स्ट जी लेअर आहे ती ड्युरा मॅटर आहे. ही फायब्रस कव्हरिंग आहे, ही ब्रेनवर पण आहे आणि स्पायनल कॉर्डवर पण आहे. आणि 2 मेम्ब्रेन आहे त्याच्या, आर क्लोज कॉन्टॅक्ट विथ इच अदर. आणि 4 डिफरंट प्लेसवर पण ती सेपरेट होते इच अदर. सेरिब्रल हेमिस्फिअर फ्रॉम द फ्लॅक्स सेरिब्राय पासून ती सेपरेट होते. त्यानंतर सेरिब्रल हेमिस्फिअर फॉर अ फ्लॅक्स सेरिब्लाय त्यापासून पण ती सेपरेट होते. म्हणजे काही ठिकाणी ती सेपरेट होऊन जाते, ज्या 2 लेअर आहे ड्युरा मॅटरच्या त्या. आणि फोल्ड्स इनवर्ड इन अ सेव्हरल एरिया. जी मेनिंजियल लेअर आहे ती आउटर कव्हरिंग ऑफ द ब्रेन आहे आणि पेरिओस्टियम स्कल आहे ती अटॅच टू द सरफेस ऑफ स्कल. त्यानंतर नेक्स्ट आहे अर्कोनाइड लेअर, दॅट इज द अर्कोनाइड मॅटर. मिडल लेअर ही वेब लाईक स्ट्रक्चर आहे. ही सिरस मेम्ब्रेन आहे, डेलिकेट सिरस मेम्ब्रेन सिच्युएटेड बिटवीन ड्युरा मॅटर अँड पिया मॅटर. इट इज सेपरेटेड फ्रॉम ड्युरा मॅटर by a subdural space and from the pia matter by a subarachnoid space, and the subarachnoid space contains cerebrospinal fluid. आणि जे subarachnoid space आहे म्हणजे अर्कोनॉइड लेअर मध्ये आणि पिया मॅटर मध्ये जे subarachnoid space आहे त्यामध्ये काय असतं? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. त्यानंतर आहे मेनिंजेसची सर्वात मधली लेअर, दॅट इज द पिया मॅटर. ही एक व्हॉस्क्युलर मेम्ब्रेन आहे, कन्सिस्ट मेनली ब्लड व्हेसल कंटेन करते आणि सपोर्टेड बाय अ फाईन कनेक्टिव्ह टिश्यू. हिचं मेन फंक्शन काय? प्रोटेक्ट करते नर्वस टिश्यूला पिया मॅटर आणि सप्लाय ऑफ ब्लड अँड नरिशमेंट. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमला जे ब्लडचं सप्लाय कोण करते? पिया मॅटरमधनं होतं. तिथं व्हॉस्क्युलर मेम्ब्रेन आहे आणि ब्लड सप्लाय करते आणि नरिशमेंट करते. त्यातलं आपल्याला बघायचं आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड कुठे फॉर्म होतं आणि सिक्रेट होतं? व्हेंट्रिकल्समध्ये. जे 4 व्हेंट्रिकल्स आहे ब्रेनचे त्यामध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड फॉर्म होतं आणि सिक्रेट होतं. कोराइड प्लेक्सस मध्ये, ब्रेन बाईटचा कोराइड प्लेक्सस. आणि जे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आहे ते क्लिअरली आणि अल्कलाइन फ्लुइड असतं.
आणि मेनली हे वॉटर, अमायनो ॲसिड, ग्लुकोज, मिनरल सॉल्ट आणि युरिया आणि क्रिएटिनिन इन अ स्मॉल अमाऊंट कंटेन करतं. मेनली सेरिब्रोस्पायनलचं फ्लुइडचं काम काय? प्रोटेक्ट करतो आपल्या ब्रेनला. द सिमिलर टू ब्लड प्लाझ्मा कंपोजिशन सारखंच आहे त्याचं कंपोजिशन. दॅट इज कंटेन वॉटर, अमायनो ॲसिड, ग्लुकोज, मिनरल्स आणि सॉल्ट आणि युरिया आणि क्रिएटिनिन फॉर्म बाय अ कोरॉइड प्लिक्सेस. व्हेंट्रिकल्समध्ये असतं ते कोरॉइड प्लिक्सेस आणि तिथे फॉर्म होतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. फॉर्म्स अ वॉटरी कुशन टू प्रोटेक्ट द ब्रेनला प्रोटेक्ट करतो आणि सर्क्युलेट इन अ आर्कनॉइड स्पेस, व्हेंट्रिकल्स अँड सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. कुठे कुठे सर्क्युलेट होतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड? आर्कनॉइड स्पेसमध्ये, त्यानंतर व्हेंट्रिकल्समध्ये अँड सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्डमध्ये. हे जे व्हेंट्रिकल्स दिसत आहे त्यामध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड सर्क्युलेट होतं. आणि जी सब आर्कनॉइड स्पेस आहे त्यामध्ये पण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड काय होतं? सर्क्युलेट होतं. हे डायग्राममध्ये दाखवलं ते स्काय ब्ल्यू कलरचे ते, त्यामध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड काय होतं? सर्क्युलेट होतं. आणि जे एकदम ब्रेनच्या मध्ये ते दिसतंय कोरॉइड प्लिक्सस, तिथे काय होतं? फॉर्मेशन होतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचं आणि म्हणजे सिक्रिशन होतं तिथनं. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लड ब्रेन बॅरियर. इट इन्क्लूड द लिस्ट परमिएबल कॅपिलरी ऑफ द बॉडी. म्हणजे एक कॅपिलरी आहे जी सर्व परमिएबल नाही करत. काही जे टॉक्झिन आहे ब्रेनसाठी ते त्याला म्हणजे ती लेअर क्रॉस करून देत नाही. एक प्रोटेक्टिव्ह कॅपिलरी इन्क्लूड मेनी पोटेन्शियल हार्मफुल एक्सक्लूड मेनी पोटेन्शियली हार्मफुल सबस्टन्स. म्हणजे हार्मफुल सबस्टन्सपासून प्रोटेक्ट करते ब्रेनला. आणि युजलेस अगेन्स्ट सम सबस्टन्स. म्हणजे जे फॅटी मटेरियल आहे, लिपोफिलिक ड्रग, ते इझिली क्रॉस करू शकता ब्लड ब्रेन बॅरियर. फॅट आणि फॅट सोल्युबल मॉलिक्यूल इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकता. त्यानंतर रेस्पिरेटरी गॅसेस, अल्कोहोल, निकोटीन आणि ॲनेस्थेटिक ड्रग हे इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकता. त्यानंतर ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी, हा म्हणजे ब्रेनला होणारा एक आजार आहे. कन्फ्युजन म्हणजे स्लाइड आणि माइल्ड ब्रेन इंजुरी झाली तर ब्लिडिंग होतं नर्व फायबरमध्ये, याची रिकव्हरी होते पण मेमरी लॉस होऊ शकतो. आणि त्यानंतर कन्फ्युजन, अ मोर सिव्हिअर ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी, त्यामध्ये नर्व टिश्यू आहे ब्रेनमध्ये त्याचं काय होतं? डिस्ट्रक्शन होतं. आणि त्या नर्व टिश्यू डिस्ट्रक्ट झाल्या त्या रिजनरेट नाही होत परत. हे ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी झालं. त्यानंतर आहे नेक्स्ट सेरिब्रल इडेमा. स्वेलिंग फ्रॉम द इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स मे कॉम्प्रेस अँड किल ब्रेन टिश्यू. सेरिब्रल इडेमामध्ये काय होतं? ब्रेन टिश्यू किल होता इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे. त्यानंतर सबड्युरल हिमॅटोमा, कलेक्शन ऑफ द ब्लड बिलो द ड्युरा, दॅट इज द काय स्टँडर्ड्स फॉर दिस कंडिशन वेअर अ रिवाइज इन 2004. ओके, नेक्स्ट आहे सेरिब्रोव्हास्क्युलर ॲक्सिडेंट, दॅट इज द स्ट्रोक. आपण ज्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतो दॅट इज द सेरिब्रोव्हास्क्युलर ॲक्सिडेंट. म्हणजे जे ब्लड सप्लाय करता आपल्या ब्रेनला त्या ब्लड व्हेसल काय होता? रप्चर होता. त्याला आपण सेरिब्रोव्हास्क्युलर ॲक्सिडेंट म्हणतो. म्हणजे ब्रेनला ब्लड सप्लाय झाला नाही, ऑक्सिजन सप्लाय झाला नाही तर ब्रेन स्ट्रोक आपण त्याला म्हणतो. म्हणजे ब्रेनचं फंक्शन आहे, ज्या टिश्यू आहे ज्याला ऑक्सिजनच भेटला नाही तर त्या काय होणार? डाय होणार. आणि त्यामुळे पर्सनची डेथ पण होऊ शकते. अ कॉमनली कॉल्ड ॲज अ स्ट्रोक, द रिझल्ट ऑफ रप्चर ब्लड व्हेसल सप्लाइंग a region of the brain tissue supply with oxygen from that blood source die, loss of some functions or death may result.
त्यानंतर नेक्स्ट आहे अल्झायमर डिसीज, अ प्रोग्रेसिव्ह डिजनरेटिव्ह ब्रेन डिसीज. हा जनरली एल्डरली पेशंटमध्ये दिसतो, बट मे बी being a middle age. Structural change in the brain include abnormal protein deposits and twisted fiber within the neurons. Victim experience memory loss, irritability, confusion, and ultimately hallucination and death occur. हे ब्रेनच्या रिलेटेड डिसीज आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत स्पायनल कॉर्ड. हा एक इलॉंगेटेड अँड सिलेंड्रिकल पार्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टमचा, आणि इट इज सिच्युएटेड इन द न्यूरल कॅनल ऑफ व्हर्टिबल कॉलम आणि extended from atlas above the first lumbar vertebra, below continue with a medulla oblongata, and it is about a 45 centimeter long असतो. आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइड काय प्रेझेंट आहे इन द सेंट्रल कॅनल. त्याच्या सेंट्रल कॅनलला सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आहे आणि ते सब अर्कोनॉइड स्पेसमध्ये आहे. एक्सटेंड फ्रॉम द मेडुला ऑब्लॉंगेटा टू द रिजन ऑफ थोरॅसिक T12 पर्यंत स्पायनल कॉर्डचं जे रिजन आहे ते बिलो द T12 इज द क्वाडा इक्विना, म्हणजे कलेक्शन ऑफ स्पायनल नर्व. ज्या स्पायनल नर्व आहे त्या कुठून कुठपर्यंत आहे, जेव्हा मेडुला ऑब्लॉंगेटापासून सुरुवात होते तर T12 पर्यंत, आणि T12 पासून पुढे कलेक्शन होतं स्पायनल नर्वचं. आणि एनलार्जमेंट ऑकर इन द सर्वायकल आणि लुंबार लिजर. डायग्राम मध्ये दाखवले T12 पर्यंतच स्पायनल कॉर्डचं एंड होतो, म्हणजे ज्या नर्व सप्लायचं आहे ते स्पायनल नर्व. त्यानंतर स्पायनल कॉर्ड अॅनाटॉमी. जे व्हाईट मॅटर आहे ते स्पायनल कॉर्डमध्ये बाहेरून आहे आणि आतमध्ये ते ग्रे मॅटर आहे. पोस्टेरियर हॉर्न ऑफ अ ग्रे मॅटर. जे सेंट्रल कॅनल आहे ते काय कंटेन करतं, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. सेंट्रल कॅनल मध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड आहे आणि जे बाहेरून आहे ते काय व्हाईट मॅटर आहे आणि आतमध्ये ते डॉर्सल हॉर्न ऑफ अ ग्रे मॅटर आहे आणि त्याच्या लेयर सेम आहे, म्हणजे ड्युरा मॅटर, पिया मॅटर. जे आपल्या ब्रेनसाठी जे कव्हरिंग आहे मेनिंजेस, तीच कव्हरिंग आपल्या स्पायनल कॉर्डसाठी पण आहे. जे एक्सटेरियर व्हाईट मटेरियल आहे ते काय कंडक्शन ट्रॅक्ट आहे आणि जे मध्ये इंटरनल ग्रे मॅटर मोस्टली ते काय सेल बॉडी. कोणत्या नर्व सेल, डॉर्सल पोस्टेरियर हॉर्न आणि अँटेरियर व्हेंट्रल हॉर्न ग्रे मॅटर मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम. त्यामध्ये स्पायनल कॉर्डच्या जे सेन्सरी न्यूरॉन आहे ते कनेक्टर न्यूरॉन्सला कनेक्ट करतात आणि मोटर न्यूरॉन. जे सेन्सरी न्यूरॉन आहे ते काय करतात, हे बघा त्याचं फंक्शन कसं आहे स्पायनल कॉर्डचं ते लक्षात घ्या. जे सेन्सरी न्यूरॉन आहे म्हणजे आपल्याला कुठे पेन होतंय म्हणजे नर्व एंडिंग, सेन्सरी न्यूरॉन ते काय करतात, सेन्सरी न्यूरॉन आपल्या जे हॉर्न आहे ते डॉर्सल आणि अँटेरियर जे व्हेंट्रल हॉर्न्स आहे, पोस्टेरियर आणि व्हेंट्रल हॉर्न्स मध्ये ते सेन्सरी न्यूरॉन घेऊन येतात आणि त्यानंतर तिथे मिक्स होतात नर्व आणि जे मोटर न्यूरॉन आहे ते रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे जी पण आपली जी ऍक्शन आहे ती परत पास करून ते परत कुठे येतात मसल पर्यंत. आणि जे स्पायनल कॉर्डचं फंक्शन काय, इट इज द मीन्स कलेक्शन बिटवीन द पेरिफेरल ऑर्गन अँड द ब्रेन.
पेरिफेरल ऑर्गन आणि ब्रेनचं कनेक्शन कोण करतं? स्पायनल कॉर्ड करतं. रिफ्लेक्स ॲक्शन दाखवतं, जे ऑटोमॅटिक मोटर रिस्पॉन्स गिव्ह करतं ते कोण करतं? स्पायनल कॉर्ड. टू द सेन्सरी स्टिम्युलाई विदाउट इन्व्हॉल्विंग ब्रेन इन ॲक्शन. द मोस्ट रिफ्लेक्स ॲक्शन ॲज अ प्रोटेक्टिव्ह इन अ नेचर. म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शन कशी होते? अ सेन्सरी न्यूरॉन इन द सेन्सरी ऑर्गन in the sensory nerve, posterior root ganglia and its nerve fiber which pass to the posterior horn of gray matter in the spinal cord. म्हणजे जे नर्व आहे, जे नर्व आहे ते सेन्सरी न्यूरॉन ते कुठे घेऊन जातात? जे पण सेन्सेशन ते पोस्टेरियर हॉर्न ऑफ ग्रे मॅटर मध्ये घेऊन जातात. आणि जे कनेक्टर न्यूरॉन आहे विच कन्सिस्ट नर्व सेल इट डेंड्रिट्स अँड ॲक्झॉन इन द स्पायनल कॉर्ड घेऊन जातात. आणि द मोटर न्यूरॉन कन्सिस्टंट नर्व सेल, जे मोटर न्यूरॉन आहे म्हणजे जे ब्रेनने पाठवलेला सिग्नल घेऊन जातात मसल पर्यंत. अँड इट्स डेंड्रिट्स इन द अँटेरियर हॉर्न ऑफ ग्रे मॅटर अँड द axon ऑफ दिस नर्व सेल अँड मोटर एंड प्लेट विच टर्मिनेट इन अ मसल. आणि रिफ्लेक्स ॲक्शन शो होते. जसे की आपले क्विक क्लोजिंग ऑफ आयलिड, सडन विड्रॉल ऑफ हँड इफ अ फिंगर टच समथिंग हॉट. म्हणजे आपण गरम ठिकाणी आपला हात लागला तर आपला पटकन हात मागे जातो. दॅट इज द हे काय? रिफ्लेक्स ॲक्शन एक. अँड क्विक रिकव्हरी बॅलन्स ऑफ द बॉडी प्रिव्हेंट फेलिंग आफ्टर अ स्लीप. आणि सडन कफिंग अटॅक इफ अ क्रम इज अ इनहेल. हे सगळे काय? रिफ्लेक्स ॲक्शन आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आज लेक्चर मी इथं स्टॉप करते.